Village, Rajarepsis, Nangun Dist Amravati Ved Video Tech Education Foundation. त्याच्या अंतर्गत आपल्या गावामध्ये आपण सिलाईचे क्लासेस घेणार आहे आणि घेण्याचा ऑब्जेक्टिव्ह सांगतो. याच्यामध्ये शेतात जाणारे महिला पण मिळतात नाही. शेताची मजुरी काय माहिती आहे का तुम्हाला? जी महिला शेतात जातात त्यांची मजुरी काय असतात? काम करतात ना. Skills Development Education Program. 250 रुपये. किती घंटे काम करावं लागते त्यांना? 11 वाजेला 5 ला रिटर्न यावं लागते. म्हणजे 4-5 घंटे तरी काम करावं लागते. त्यांना किती येतात? 250 रुपये. Tailoring Prashikshan. काम करतात. बरोबर आहे. आपण रोजचे 4-5 ब्लाऊज शिवले तर डेली आपण इन्कम किती करू शकतो? तरी 500 पर्यंत आरामशीर यांचे जातात. बघा, एक सिलाई काम करणार, माझा मुद्दा लक्षात घ्या. आपण एक सिलाई काम केलं तर आपण ब्लाऊजचं काम केलं तर 400-500 आपण डेलीचे कमवू शकतो. मग जर ब्लाऊज शिवले तर आपली इन्कम. आणि एक शेतात जाण्याच्या महिला किती कमवतात? काम 250. काम कोणतं चांगलं व्हायला तुम्ही सांगा. शेत आहे, सिलाई काम घर बसल्या आपल्याला इन्कम यायची. शेतात हात वर्क करून आपल्याला इन्कम करावं लागते. म्हणजे मी काय बोलू आपल्या लक्षात येऊन गेलं. आता याच्यामध्ये काही मुलगी असेल तू बरोबर नाही फायनल आहे. आपण जे एज्युकेशन घेत असतो शिक्षण कशासाठी घेतो? नोकरी करता, जॉब करिता. तसं खरंच होते का? पण ज्या अपेक्षेने आपण एज्युकेशन घेतो, शिक्षण घेतो, तसं होतात का? नाही म्हणा. शेतात तर काम येणार नाही आपल्याला. भविष्यात आपल्याला इन्कम करून जेवण जगावं लागेल ना. इन्कम कॅश ऑप्शन आहे आपल्याला. आणि अशाच काय करायचं आपण? हा गुण असणं आपल्याला खूप गरजेचं आहे. ते म्हणजे सिलेबस ब्युटी पार्लर. म्हणजे तुम्ही जर हा गुण शिकून राहिले तर भविष्यानुसार तुम्हाला काही शेतातले काम नाही आलं, तुम्हाला कोणती नोकरी पण नाही लागली तरी तुम्ही सिलाईचं काम करून छोटा मोठा आपला उद्योग चालू शकता. आलं तुमच्या लक्षात? आपण जे प्रशिक्षण तयार करणार आहे, इन्स्टिट्यूट ओपन करणार आहे, ते काहीतरी उद्योगाकरिता. म्हणजे आपल्याला भविष्यानुसार काहीतरी 2 पैसे इन्कम करू आणि काहीतरी उद्योग लागू, त्याकरिता आपण हे प्रशिक्षण चालू करणार आहे. इथपर्यंत ते विषय लक्षात आला? ठीक आहे. आता आपण प्रोसेस कंप्लीट करू. शिक्षण जे तुम्हाला उद्योगी तुम्हाला लागून देऊ. यानंतर तुम्हाला आपण आपल्या फाउंडेशन अंतर्गत तुम्हाला सर्टिफिकेट इश्यू करणार आहे. त्या सर्टिफिकेट बेसवर गव्हर्नमेंटचे तुम्हाला अनुदान देतात. सर्टिफिकेट आहे का तुमचं? या सर्टिफिकेट बेसवर बघा, जसं समजा गव्हर्नमेंट पंचायत समितीला, जिल्हा परिषदला किंवा समाज कल्याण डिपार्टमेंट जे काही डिपार्टमेंट असतात शासनाचे, त्या शासनाच्या अंतर्गत तुम्हाला अनुदान म्हणून गव्हर्नमेंट मशीन देतात किंवा खात्यात पैसे टाकतात. म्हणजे बरेचसे अनुदान भेटतात. आपल्याकडं शिकून असलो, आपल्याकडं सर्टिफिकेट राहिल्याच्या नंतरचे विषय हे तर तुम्हाला माहीत असेल. सर्टिफिकेट बेसवर फायदा. त्यानंतर तुम्हाला उद्योगी लोन पण भेटू शकतात. विश्वकर्मा नाव कोण कोण आहे? फॉर्म करून भरले? कसं आहे बघा, आज तुम्ही सिलाई काम करता, बरोबर आहे, पण तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे का? नाही. फॉर्म कसे भरला? तुम्ही कोण्या बेसवर भरला? त्याला बेस पाहिजे लागेल, सर्टिफिकेट लागेल त्याला. म्हणून सांगायचं तात्पर्य एवढंच की गव्हर्नमेंट लिगल डॉक्युमेंटेशन चेक करतात. आज आपण सिलाई काम केलं, सिलाई कामाचं आपल्याला डॉक्युमेंटेशन काय आहे ते चेक करतात. विषय संपला. एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये सांगितलं मी. आपल्याला इथे सिलाई काम शिकायचं आणि आपला उद्योग आपण आपल्या हाती करून घ्यायचा. म्हणजे तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल, त्या सर्टिफिकेट शासकीय अनुदान मिळेल.